महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न व उत्तरे। प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर नवीन किती जिल्हे निर्माण झाले? महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर नवीन किती जिल्हे झाले? पर्याय क्रमांक 1 आहे 4 जिल्हे, पर्याय क्रमांक 2 आहे 10 जिल्हे, पर्याय क्रमांक 3 आहे 5 जिल्हे आणि पर्याय क्रमांक 4 आहे 6 जिल्हे। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक 2 10 जिल्हे। महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर एकूण नवीन 10 जिल्हे निर्माण झाले। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राच्या पूर्वेस टिंब या नैसर्गिक सीमा निर्माण करतात। पर्याय क्रमांक 1 आहे सातमाळा डोंगर रांगा व गाळणा टेकड्या, पर्याय क्रमांक 2 आहे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या, पर्याय क्रमांक 3 आहे चिरोली टेकड्या, गायखुरी व भामरागड डोंगर, पर्याय क्रमांक 4 आहे अरबी समुद्र। आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस चिरोली टेकड्या, गायखुरी व भामरागड डोंगर या नैसर्गिक सीमा निर्माण करतात। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राच्या पूर्वेस टिंबला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सरहदी भिडलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 1 आहे गुजरात, पर्याय क्रमांक 2 आहे तेलंगणा, पर्याय क्रमांक 3 आहे कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 आहे छत्तीसगड। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे छत्तीसगड। महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगडला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सरहदी भिडलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत? आणि पर्याय क्रमांक 1 आहे छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2 आहे नागपूर, पर्याय क्रमांक 3 आहे पुणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे अमरावती। आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर तो आहे छत्रपती संभाजीनगर। प्रश्न 5, महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहेत? महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, पर्याय क्रमांक 2 आहे नाशिक, पर्याय क्रमांक 3 आहे नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोकण मुंबई। याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कोकण प्रशासकीय विभाग। महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोकण विभागामध्ये आहेत। प्रश्न 6, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तो जिल्हा आहे पण तालुका त्यामध्ये एकही नाही। तर कोणता आहे सर्वांना माहित असायला पाहिजे, कमेंटमध्ये टाईप करून सांगा कोणता आहे तो जिल्हा तो। तर इथे पर्याय क्रमांक 1 आहे मुंबई उपनगर, पर्याय क्रमांक 2 आहे मुंबई शहर, पर्याय क्रमांक 3 आहे धुळे आणि पर्याय क्रमांक 4 आहे हिंगोली। याचं योग्य उत्तर सांगा विद्यार्थी मित्रांनो आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई शहर। प्रश्न 7, महाराष्ट्रात विदर्भ या प्रादेशिक विभागात एकूण जिल्हे किती आहेत? महाराष्ट्रात विदर्भ या प्रादेशिक विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे 11 जिल्हे, पर्याय क्रमांक 2 आहे 8 जिल्हे, पर्याय क्रमांक 3 आहे 3 जिल्हे आणि पर्याय क्रमांक 4 आहे 6 जिल्हे। तर महाराष्ट्रात विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये किती जिल्हे आहेत? विदर्भ कोणत्या प्रशासकीय विभागाला म्हणतात? अमरावती आणि
नागपूर प्रशासकीय विभाग जे आहेत ते विदर्भामध्ये मोडतात आणि छत्रपती संभाजीनगर जो प्रादेशिक विभाग आहे त्याला मराठवाडा म्हणतात. आणि खानदेश, खानदेश कशा कोणते कोणते जिल्हे येतात खानदेशामध्ये? खानदेशामध्ये 3 जिल्हे येतात, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, यांना खानदेश म्हणतात. तर या विदर्भामध्ये किती आहेत जिल्हे? विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. प्रश्न 8. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास टिंबटिंब असे संबोधले जाते. पर्याय क्रमांक 1 आहे कोकण, पर्याय क्रमांक 2 आहे मावळ प्रांत, पर्याय क्रमांक 3 आहे गाठमाता आणि पर्याय क्रमांक 4 आहे खानदेश. तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मावळ प्रांत. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास मावळ प्रांत असे संबोधले जाते किंवा म्हटले जाते. प्रश्न 9. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा आहे? महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा आहे? पर्याय क्रमांक 1 आहे छत्तीसगड, पर्याय क्रमांक 2 आहे तेलंगण, पर्याय क्रमांक 3 आहे मध्य प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 आहे कर्नाटक. आणि याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड राज्याची सीमा आहे. प्रश्न 10. महाराष्ट्राच्या देश या पारंपरिक प्रदेशामध्ये किती जिल्हे आहेत? महाराष्ट्राच्या देश या पारंपरिक प्रदेशामध्ये किती जिल्हे आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे 7 जिल्हे, पर्याय क्रमांक 2 आहे 8 जिल्हे, पर्याय क्रमांक 3 आहे 6 जिल्हे आणि पर्याय क्रमांक 4 आहे 15 जिल्हे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 7 जिल्हे. प्रश्न 11. खानदेशात किती जिल्ह्याचा समावेश होतो? खानदेशात किती जिल्ह्याचा समावेश होतो? तर खानदेशमध्ये किती जिल्ह्याचा समावेश होतो कमेंटमध्ये टाईप करून सांगा. आणि पर्याय क्रमांक 1 आहे 8 जिल्हे, पर्याय क्रमांक 2 आहे 5 जिल्हे, पर्याय क्रमांक 3 आहे 3 जिल्हे आणि पर्याय क्रमांक 4 आहे 4 जिल्हे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3. खानदेशमध्ये 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. ते कोणते आहेत? धुळे, नंदुरबार आणि जळगाव असे 3 खानदेश या खानदेशामध्ये जिल्ह्याचा समावेश होतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे नवीन असाच व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्वात पहिले त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये.